मी यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाव सांगणार आणि घेणार, पण त्याच्यापूर्वी काही वक्त्यांना ते शब्द चांगले वाटतात. जसं काही कपडे काही लोकांना शोभतात, तशी काही वाक्य काही शब्द महाराष्ट्रातल्या जनतेलाच नाही तर प्रत्येकाला बोलावं तर या माणसाने. मी असं म्हणणार नाही शिवी घालावी तर या माणसाने, पण जे बोलावं तर अमुक माणसाच्या तोंडात तर चांगलं शोभून दिसतंय. मी आपल्या शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांना विनंती करतो की त्यांनी शिवसैनिकांना संबोधित करावं. आवाज कसा होय बांधवानो, 350 वर्षाच्या आधी दिल्लीच्या औरंगजेबाच्या नोकरीला लाच घालून कविभूषण किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते. त्यावेळेला कविभूषण यांनी असं सांगितलं होतं, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती, सुनतिया सबकी होती. ते माझे छत्रपती शिवाजी महाराज. होय बांधवानो, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, सिंहासनाधीशित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कोणाचा? शिवसेना. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहूजी फुलेची आणि बांधवांनो संबंध देशानं पाहिलं. होय होय, या महाराष्ट्राचा खरा टायगर कोण असेल तर तो एकनाथजी शिंदेच आहेत. ते आमचे एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर बसले आमचे अठरूर साहेब, आमच्या नीलमताई, आमच्या मीनाताई, आमचे प्रतापराव, आमचे नेते गुलाबरावजी, ही सगळी मान्य मंडळी. बांधवांनो, भगिनींनी, मातांनो, मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगायला हवी. आज शिवसेनेला 60 वर्ष होत आहेत. शिंदे साहेब 57 वर्षाचा साक्षीदार मी आहे. 57 वर्षाचा साक्षीदार मी आहे शिवसेनेचा. मी स्वतःला भाग्यवान समजतो. अनेक वर्ष शिवसेना प्रमुखांसोबत राहण्याचा योग मला आला. मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. हा म्हणतात शिवसेना मोठी झाली बांधवानो. आणि आज 60वा वर्धापन आपण साजरा करतोय. शिंदे साहेब, आजचा हा 60वा वर्धापन दिन शिवसेना प्रमुख आकाशातून पाहून तुम्हाला 2-2 हाताने आशीर्वाद देत असतील. होय एकनाथ, माझे विचार घेऊन तू पुढे चालला आहेस. 2-2 हाताने शिवसेना प्रमुख तुम्हाला आशीर्वाद देत असतील. शिवसेना वाचवण्याचं काम, शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्याचं काम एकनाथजी आपण केलंय. इतका मोठं काम आपण केलं की त्यावेळेला 40 आमदार सोबत तुमच्या आले. 2/3 झाले नसते तर काय झालं असतं? काय झालं असतं? आपली जिद्द, आपली चिकाटी, आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आपल्याला यश मिळालं. आणि आज आपण पाहतोय, कुठलंही चॅनल चालू करून घ्या, ऑपरेशन टायगर म्हणून सगळ्या ठिकाणी चाललंय. माझी एक आपल्याला विनंती आहे, मी बोलणार आहे 5 मिनिटं, मला कोणी 2-4 मिनिटं चिठी देऊ नका. मी 5 मिनिटं बोलणार आहे. मला अभिमान वाटतोय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा. टाळ्या वाजवा सगळ्यांनी.
बाप सवाई बेटा कसा असतो या ऑपरेशन टायगरमध्ये मला माहिती आहे. शिंदे साहेब एवढं तुमचं योगदान आहे, त्याची अपेक्षा 2 पावलं आमच्या श्रीकांतचं योगदान आहे, याची मला कल्पना आहे. आणि म्हणून श्रीकांतजी तुमचं मनापासून अभिनंदन, महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं तुमचं अभिनंदन. आणि शिंदे साहेब तुम्ही आता माझी विनंती आहे, एक शिवसेनेचा नेता म्हणून तुमची विनंती आहे की आता श्रीकांतला आमच्या युवा सेनेचा प्रमुख करून टाका आणि राष्ट्रीय सरचिटणीस करून टाका. कपाळ वाहत लावू नका. खूप जबाबदारीने बोलतोय मी. इतक्या वर्षामध्ये कधी बोललो नाही. मी आज काम पाहिलं, काल मीडियामध्ये मी पाहिलं की अतिशय नम्रपणे वागणार, कुठेही घमेंड नाही. नाही तर आम्हाला आदित्यजींना आदित्य साहेब म्हणायला लागायचं. मला अधिक न बोलणं चांगलं, मला आज नाही बोलायचं अधिक. पण शिंदे साहेब ही मागणी आमची आहे, नेत्यांची आहे, शिवसैनिकांची आहे, तुमचा मुलगा म्हणून नाही. या महाराष्ट्राच्या शिवसेनेला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमदार सदन बोलतो. एवढं आपण लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा आपण. आणि म्हणून श्रीकांतजी नाही 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 म्हणायचं नाही. पक्षासाठी, भगव्यासाठी, शिवसेनेसाठी, बाळासाहेबांसाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एखादा नेता ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला आपण त्याचं ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. तर माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, आज तिकडे काय चाललंय मला माहिती नाही, पण उद्धवजींना मी एवढं सांगेन, उद्धवजी ही वेळ आपल्यावरती का यावी? उद्धवजी 40 आमदार गेले, 10 मंत्री गेले, नेते गेले, शिवसैनिक गेले, जिल्हा प्रमुख गेले, आता खासदार जात आहेत, उद्या तुमचे आमदार जातील, मुंबई महानगरपालिका आणखी आहे. आणखी आपण कुठं चुकताय? संजय राऊतला आम्ही गांभीर्याने घेत नाही. संजय राऊत तुमचं तोंड सांभाळा, तुडवा ऑपरेशन तुडवा. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही भगव्या झेंड्याचे शिपाई आहोत. आमच्यावरती अंगावर कोण आला तर सिंगावती घेतल्याशिवाय राहणार नाही. या सांगतो संजय राऊत तुम्हाला, आज सांगतोय. तुडवायची भाषा कोणाला कळते? आम्हाला. अरे एका खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा, तुमच्यात हिंमत असेल तर एका खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा काय होतं ते. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, कायद्याचं राज्य मानणारे आहोत. याचा अर्थ असा नाही आम्ही गांडू नाहीत. संजय राऊत वेळ पडली ना तर तुझ्या घरात शिवसैनिक घुसतील आणि तुला तुळवतील, तुझ्या कानपाड फोडतील आणि तुझं तोंड बंद करून टाकतील. ही ताकद माझ्या शिवसैनिकामध्ये आहे, ताकद आमच्या शिवसैनिकामध्ये आहे. वाटलं ते बडपडते. ज्या दिवसापासून संजय राऊतांची बडबड चालू झाली त्या दिवसापासून उद्धव ठाकरेंना अधोगती चालू झाली. मी तर म्हणतो एकनाथ शिंदे साहेब, जेवढे दिवस संजय राऊत तिकडे थांबतील तेवढं आपल्याला चांगलं आहे, तेवढं आपल्याला चांगलं आहे. आणि म्हणून आज मला अभिमान वाटतोय, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याशिवाय राष्ट्र गाडा चाले, खरा बिग वरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. आज मला अभिमान वाटतोय. आमचा हा सह्याद्री, आमचा महाराष्ट्र सह्याद्री दिल्लीच्या हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे दाखवून देण्याचं काम शिंदे साहेब आपण केलंय. आणि महाराष्ट्र वतीने तुमचं मी अभिनंदन करतोय. आपण दाखवून दिलं, होय हिमालयाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहत आहात आणि अधिकृतपणे आपण दाखवून दिलं. खूप खूप तुमचं अभिनंदन. आम्ही शिवसैनिक आहोत. संजय राऊतला वेळ सांगेन, वाघाच्या जबड्यात घालून हात, वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजीतो दात, ही शिवसैनिकाची जात, ही शिवसैनिकाची जात आहे. आमच्या नादाला लागू नको, आमच्या नादाला लागू नको. कोण गद्दार? शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बेईमानी केली कोणी? शिवसेना भाजपची युती असताना, युतीमध्ये लढले असताना सोनिया गांधीचं पाय चढवलं गेलं कोण? काँग्रेसच्या धावणीला शिवसेना बांधीचं पाप कुठे केलं? गद्दार कोण? गद्दारची व्याख्या काय? आणि म्हणूनच एवढं मी सांगेन, हा म्हणता आज महाराष्ट्र एक करण्याचं काम आमच्या एकनाथजींनी केलंय.
दिवस रात्र हा माणूस काम करतोय, झोप नाही. आता मला सांगतायत बाई 3 दिवस मी झोपलो नाही. हे जर उद्धवजी नाही विचारून बघा, उद्धवजी सांगतील 3 दिवस मी उठलोच नाही. असं उलट आहे सगळं. आणि मग सगळं केलं की मग बोंबलत बसायचं, हे काय झालं, हे काय झालं, हे गद्दारी झाली. अहो तुम्ही झोपलात तर हेच होणार आहे ना, हेच होणार आहे ना. आणि म्हणून मला एकनाथजी आपला अभिमान वाटतोय. महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना आपला अभिमान आहे. एकनाथजी आगे बढ़ो, एकनाथजी आगे बढ़ो, एकनाथजी आगे बढ़ो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.